ठाकरे गुट सांसद संजय राउत आज नासिक दौरे पर है। इस दौरान मीडिया से बात करते हुए उन्होंने अभिव्यक्ति की स्वतंत्रता और राज्य की मौजूदा स्थिति पर अपनी राय व्यक्त की। उन्होंने कहा कि राज्य के मुख्यमंत्री को अभिव्यक्ति की स्वतंत्रता की परिभाषा समझनी चाहिए। इसके लिए बीजेपी के कई नेता जेल भी जा चुके हैं। अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजून घेतली पाहिजे। त्यासाठी संविधान वाचावं लागेल, संविधान समजून घ्यावं लागेल आणि यात अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे पूर्वीचे नेते हे आणीबाणीत तुरुंगात गेले होते ना। इंदिरा गांधींनी सेन्सॉरशिप लादली आहे, इंदिरा गांधी आकाशवाणीवरती कोणाला बोलू देत नाही, इंदिरा गांधी विरोधकांचा आवाज दडपतायत, इंदिरा गांधी टीका सहन करत नाहीत। यासाठी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी वगैरे लोक हे तुरुंगात गेले होते। हे देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावं आणि गद्दाराला गद्दार नाही म्हणायचं तर काय म्हणायचं, हा एक नवीन त्यांनी जर का डिक्शनरी तयार केली असेल। हा, बेईमानाला बेईमान म्हणायचं नाही का, रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणायचं नाही का, त्यानंतर जे गद्दार गुवाहाटीला गेले मग तो इतिहास बदलायचा का, हे रेकॉर्डवरती आहे। हे जर एखादा कोणी कलाकार त्याच्या माध्यमातून हे मांडत असेल तर याच्यामध्ये तुम्हाला चिंता वाटण्याचं कारण नाही।